सो हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आता वाजल्या 7 आणि मी आता जस्ट उठली झोपून. रात्री खूप वेळपर्यंत जागली होती म्हणून आज आता झोपली होती थोडा वेळ. तर आता वाजल्या 7. माझ्या मुली पण झोपल्याच आहेत. हे बघू शकता, हे आहे बेडरूम. हे बघा माझ्या मुली कसे झोपले आहेत. तर गाईज आता बनवायचं आहे स्वयंपाक आणि मग हिला ह्या दोघींना उठवते आणि मग आपले कामं करते अजून स्टार्ट. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा मला. तर गाईज आता स्वयंपाक चालू करूया. त्यानंतर मग मी नायराला उठवणार आहे आणि मग तिचा होमवर्क बघणार आहे. मग माझे हजबंड, त्यांची नाईट शिफ्ट आहे, ते ड्युटीवर जाणार आहेत. त्यानंतर मी मग आपली स्टडी चालू करणार आहे. तर सगळ्यात आधी पोळे बनवणार आहे. पोळे बनवणार आहे आणि मग भाजी करते. तर हे बघा, ही ऋतवी उठली आहे आता. ही बघा आता ऋतवी उठली आहे. गुड इव्हनिंग ऋतवी. क्या हुआ? उठ गई ना बाबू. अभी काम कैसे करूँ बेटा? आता काम कशी करणार मी? तू चुचू केली का? चुचू केली तू? हे बघ माझा हात भरला आहे, बघ बरं. तर ऋतवीला आता ऋतवीला आता कार्टून लावून दिला मोबाईलमध्ये, टी व्हीवर. आता ती बघा कार्टून बघत आहे आणि ड्रायफ्रूट्स खात आहे. तिला ड्रायफ्रूट्स दिला. थोड्या वेळ ते शांत बसेल ते आणि मग आपली कामं निपटवते. आता ब्लॉग बनवायला, व्हिडिओ बनवायला. तरी पण मी वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. तुम्ही लाईक नाही करत, कमेंट नाही करत, बघत पण नाही. व्ह्यूज पण खूप कमी येतात. मला म्हणणे करते की माझं नवीन चॅनल आहे, पण थोडं सपोर्ट दाखवा तुम्ही. मी दररोज एक व्हिडिओ टाकते, त्याच्यात काही नवीनच तुम्हाला बघायला भेटते दररोज. खूप मेहनत करून व्हिडिओ बनवते आणि तुम्ही बघत पण नाही. लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. आपल्या बाई आणि असंच सपोर्ट करत राहा. मला माहीत नाही हा समोर माझे चॅनल ग्रो पण होणार आहे की नाही करत, पण जरी मी दररोज एक व्हिडिओ टाकते. साधं असते, काही एडिटिंग नसते त्याच्यात, सगळं सिंपल असते. चॅनल थोडा लहान आहे आणि सबस्क्रायबर नाहीत माझे, म्हणून मी म्हणतात ना, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर तुम्ही व्हिडिओची लिंक शेअर करा, तुम्हाला व्ह्यूज भेटतील, सबस्क्रायबर भेटतील. तर मी तसं केलं नाही, कारण की फेसबुकमध्ये, व्हॉट्सअपवर सगळे रिलेटिव्स असतात आणि चॅनल थोडंसं लहान आहे. म्हणून आता सध्या मी कोणाला लिंक वगैरे शेअर नाही करत. स्वतः बघते माझं चॅनल ग्रो होणार की नाही. पण दीदीचे एक व्हिडिओ टाकते मी दररोज आणि टायमिंग आहे माझी 7 ते 9. आपल्या गोष्टी मॅनेज करायला लागतात स्वतःलाच.
घरची कामे, अभ्यास, मुलांना बघणं, त्यांना शाळेत ठेवून देणं, सोडणं. पण आता नाईट असते ह्या वीकमध्ये. माझ्या हजबंडची आता नाईट आहे, म्हणून तेच आणि नायराला सोडून देतात आणि मग तिला घ्यायला पण जातात. तर मला 1-2 दिवस थोडा रेस्ट असतो, नाहीतर खूप धावपळ होते दररोज. तर उद्या पिकनिक आहे म्हणतात, फॅक्टरीमधून पिकनिक चालते म्हणतात, फॅमिली पिकनिक. फॅमिली पिकनिक आहे. तर माझं आता कन्फर्म नाही आहे की मी जाणारच. जर गेली तर मी नक्की तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवून शेअर करणार आहे. तर बघा, रुपीला सकाळीच नाश्त्यामध्ये पोळी आवडते, पोळी आणि त्यासोबत चहा पोळी खाते ती. म्हणजे दोन्ही मुली चहा पोळी खातात सकाळी. त्यांना माहीत नाही भाजीसोबत पोळी आवडत नाही आणि दुधासोबत पण नाही आवडत, म्हणून ते चहासोबत पण नाही. मला माहीत आहे चहा हानिकारक असते मुलांसाठी, म्हणून मी त्यांना चहा पिऊ नाही देत, फक्त पोळी भिजवून देते त्याच्यात. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक फॅक्ट सांगत आहे. तुम्ही जगात आल्या तर वेळ व्यर्थ नको घालवा. तुम्ही मौज मस्त फिरण्यात नाचणं गाणं वेळ असते, त्याच्या वेळेचा सदुपयोग करून घ्या. चांगल्या गोष्टी करा, वाईट गोष्टीमध्ये वेळ नको घालवा. आणि जीवनात काय करून दाखवा, काय बनवून दाखवा, तरच त्या जीवनाचा काही सार आहे, काही अर्थ आहे. नाहीतर तेच डेली उठलं, कामं केलं, जेवण केलं आणि झोपलं, बस एवढंच. काहीतरी करून दाखवा मित्रांनो, थोडी वेगळी आपली ओळख बनवून दाखवा. लोकांना वाटलं पाहिजे की नाही बा, यांची तरी काही खूबी आहे. माझा सिव्हिल इंजिनिअरिंग झाला, तरी पण आता लग्नानंतर 5 वर्ष माझे असेच वेळ झाले, वाया गेले. तरी मी आता हार नाही मानली. माझे हजबंड मला दररोज प्रेरित करत असतात की जीवनात आपल्या स्वतः काहीतरी कर, काहीतरी बनवून दाखव, गव्हर्नमेंट जॉबची तयारी कर, चांगलं एवढं शिक्षण झालं आहे, घरी बसून काही अर्थ नाही आहे, शिक्षणाचा सदुपयोग करून घ्यायचा. नेहमी मला प्रेरित करत असते. आता मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी आता स्टार्ट केली आहे मी. त्यांनी मला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हटलं. मला सगळं फ्रीडम आहे. आणि ब्लॉग
पण बनवायचं त्यांनीच सांगितलं मला. त्यांनी सांगितलं मला ब्लॉग बनवायसाठी यूट्यूब चॅनल ओपन कर आणि काहीतरी नवीन त्याच्यात कॉन्टेंट बनव. मी चूज केला डेली व्लॉग, कारण की दुसऱ्या गोष्टींकडे आपलं लक्ष नाही आहे. मित्रांनो, भूमी अभिलेखचा रिझल्ट नाही आला. तुम्हाला माहीत असेल कधी त्याचा रिझल्ट येणार आहे तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि समोरचे जे एक्झाम्स आहेत त्यांची डेट पण मला सांगा कधी एक्झाम आहे. तर मी आपली स्टडी तर चालू करणारच आहे, आता थोड्या वेळ चालू करणार आहे. त्याच्यासाठी स्वयंपाक करते. आणि मग त्यांच्या टिफिन रेडी करून देते. ते गेले की मग मी जेवण करून डायरेक्ट अभ्यासाला बघते. नेहमी मला क्युरिओसिटी असते की नाही काहीतरी करून दाखवायचं आता. जर चालू ठेवला तर त्याचा नक्की आपल्याला समोर चालून फायदा होणार आहे. मी यूट्यूबमधूनच सगळी स्टडी करते. मी काही क्लासेस नाही लावले, काही ऑनलाईन म्हणजे क्लासेस नाही आहेत माझे. मॉक टेस्ट वगैरे देत असते रिव्हिजनसाठी. मला सजेस्ट करा तुम्ही सगळ्यात छान यूट्यूबवर रिव्हिजनसाठी, मॅरेथॉनसाठी कोणत्या सरांचा चॅनल खूप चांगला आहे आणि कोणते सर खूप चांगले शिकवतात आणि समजवतात. तर मी तेच चॅनलला बघणार, त्यांचेच व्हिडिओ बघणार. सध्या आता मी अक्षय सरांचे व्हिडिओज बघते. त्यांच्या चॅनलमध्ये खूप सारे मॅरेथॉन्स व्हिडिओ आहेत आणि मला नोटिफिकेशन पण येते, तर मी ते बघते. मॅरेथॉनमध्ये व्हिडिओमध्ये सगळे 1-2 तास बघितलं तर मग सगळं रिव्हिजन होऊन जाते पूर्ण. आणि मग त्यानंतर मी मॉक टेस्ट वगैरे देत असते. एक सर आहेत संदीप जानी म्हणून, ते सर पण खूप छान शिकवतात. आणि एक आहेत AK इंजिनिअरिंग अकॅडमी, त्यांचं मग मी टेलिग्रामवर सुद्धा जॉईन आहे त्यांच्यासोबत. मागे त्यांनी मला कॉल केला सबस्क्रिप्शनसाठी, कोर्ससाठी. पण मी कोर्स नाही घेतला, बघायला वेळच नाही आहे कोर्ससाठी. 1-2 तासमध्ये म्हणजे वेळ असते, पण रेकॉर्डेड व्हिडिओ खूप कमी असतात कोर्समध्ये. आणि रेकॉर्डेड व्हिडिओ असतात पण तेवढा आपल्याला टाईम नाही भेटत. म्हणून स्वतः मी सेल्फ स्टडी करते. तेच आहे, सेल्फ स्टडी कराल तुम्ही तेच आहे. आणि कोर्सेसमध्ये पण बघाल तेच आहे. हां, काही डाऊट असले तर मी एखादं अक्षय सरांचे व्हिडिओ बघून देते, त्यातून माझे डाऊट सगळे क्लिअर होऊन जातात.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मला. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद. बाय.